लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा भव्य उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला। या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून लोकनेते बाळासाहेब माने यांच्या जनसेवेचा, कर्तृत्वाचा आणि लोकहितार्थ आयुष्यभर केलेल्या कार्याचा गौरव साजरा करण्यात आला। रुकडी पंचक्रोशातील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि मान्यवर पाहुण्यांनी उपस्थित राहून हा क्षण अविस्मरणीय केला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार सुरेशराव हळवणकर, आमदार सुजित मिनसेकर, वेदांतिका माने, सत्वशील माने, अभिजित घोरपडे, अमरसिंह माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, जालिंदर पाटील, अशोक स्वामी, अरुणराव इंगवले, राहुल महाडिक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यासह रुकडी पंचक्रोशातील सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा सोहळा म्हणजे लोकनेते बाळासाहेब माने यांच्या कार्याचा, लोकनेतृत्वाचा आणि जनसंपर्काच्या परंपरेचा पुनःप्रत्यय देणारा एक ऐतिहासिक क्षण ठरला। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर।